काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जी काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि टिपू सुलतानाची जी काही तुलना केलेली आहे त्याचा सगळ्यात पहिलं तर या ठिकाणी मी धिक्कार निषेध करतो, त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आपण खऱ्या अर्थानं कुठल्या प्रदेशामध्ये राहतोय याची जाणीव कदाचित हर्षवर्धन सकपाळांना नसावी आणि जर समजा त्याने टिपू सुलतानावरती जर प्रेम जास्तच असेल तर त्यांनी त्यांचा धर्म बदलावा, त्यांनी प्रदेश बदलावा। या राज्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो ते आपले दैवत आहेत आणि दैवतांची तुलना जर समजा ते कुठल्या त्यांनी त्यांच्या वडिलांची तुलना त्या टिपू सुलतानासोबत करावी आमचं काही म्हणणं नाही। पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी जर समजा कोण तुलना करण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही युवक म्हणून या राज्यातला नागरिक म्हणून आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांचा तीव्र निषेध करत असताना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध व्यक्त करत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हर्षवर्धन सकपाळांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ऑलरेडी अशी सूचना गृह विभागाला दिलेली आहे। शेवटी या राज्यामध्ये आपण कार्यरत असताना या राज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करत असताना त्यांच्याबद्दल जर समजा कोणी बेताळ वक्तव्य करत असेल तर अशा व्यक्तीचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी तर सांगतो त्यांनी धर्म बदलून त्यांनी प्रदेश बदलावा अशी मागणी या ठिकाणी मी करतोय। त्यांना टिपू सुलतानाबद्दलचं प्रेम हे व्यक्त करण्याचं त्यांचं जे काही त्यांनी मतांसाठी केलं असेल किंवा ज्या गोष्टीसाठी केलं असेल त्यांना मतं मागायची असेल तर दुसऱ्या राज्यात जावं, दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट व्हावं, त्यांनी त्यांचा धर्म बदलावा। परंतु या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य हे सहन करणार नाही, त्यांची तुलना कोणासोबतही होणार नाही असं मानणारा हा युवक वर्ग या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि म्हणून कोणी असो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारा कोणी जर तुलना करणारा असेल किंवा त्यांच्याबद्दल काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडणारा असेल तर त्याचा निषेध नाही तर त्याला काळं फासून या राज्यामध्ये राहण्याचाही अधिकार नाही असं मानणारा आम्ही सर्व युवक आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे। मी पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो। या ठिकाणी सर्व युवकांच्या माध्यमातून सर्व आमच्या विभागातले सर्व नगरसेवक, सर्व जिल्हाध्यक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष यांच्या वतीनं मी सर्वांची त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं जय सेवालाल संत महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र येऊन आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांचं निषेध करावा लागेल असं कदाही आम्ही विचार केला नव्हता।